बाबी शेतकऱ्यांना समान किंवा मिळालाच पाहिजे. जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा पुरात आपल्या धाराशिव जिल्ह्यात सर्व शेतकरी अतिशय अतोनात नुकसान झालं तुम्ही आम्ही बघितलेलं आहे. त्याकरता सरसगट सर्व शेतकऱ्यांना जिल्ह्यातला 24,000 प्रति हेक्टरी हे अनुदान मिळणे गरजेचं आहे. परंतु महसूल विभागाने पंचनामे झाले, त्याचं सादरीकरण झालं, परंतु काय मंडळाला 24,000 मिळालं, काही जणाला अतिशय कमी मिळालं. हा भेदभाव कशा करता? सगळ्यात उदाहरण सांगू शकतो की नदीच्या दोन्ही पात्राला एका पात्राला 24,000 मिळाले, बाकीच्याला अक्षरशः 10 किंवा 26,000 गुंठे, 26 रुपये गुंठा म्हणजे जवळजवळ 1,000 किंवा 1,800 रुपये मिळाले. तर ह्याचं कारण आहे की महसूलचा पंचनामा व्यवस्थित झाला, परंतु सॅटेलाइटमुळे हे गोंधळ झाला. तर आमची मागणी आहे पहिली की धाराशिव जिल्ह्यातील सगळ्याच्या सगळ्या मंडळाला 24,000 प्रति हेक्टरी अनुदान मिळणे गरजेचं आहे. दुसरी मागणी आहे की हे सॅटेलाइट सर्वेपेक्षा जे पंचनामे आपण ग्राउंडवर करतो ते गरज आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची आहे की शेतकऱ्यांनी जे सांगितलेलं आहे ते सुद्धा एक सूची पकडण्यात यावी, कारण शेतकरी इतक्या अतोनात अडचणीत आहे. त्याची जी मागणी आहे ते सुद्धा आपण धरलं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्याच्याकरता आम्ही हे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे. आज महाविकास आघाडी असू द्या किंवा सर्वच घटक अतिशय ताकदीनं उतरलं. ह्याची जर दखल शासनानं नाही घेतली तर इथून पुढं अतिशय मोठं आंदोलन पूर्ण जिल्ह्यात आम्ही करणार आहे. काय आंदोलन केलं, काय करा? सन 2025 ला भूमपंडा वाशी या ठिकाणी तालुक्यामध्ये विशेष म्हणजे ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी कुठं 1,500, 2,000, 2,500 असं मंडळनिहाय शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय. मला वाटतं हा जो दुजाभाव आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीक कापणीचा जो निकष यांनी लावलेला आहे. आम्हाला सगळ्यात महत्वाची माहिती पाहिजे की हे पीक कापणीचे प्रयोग किती ठिकाणी आणि कुठं कुठं झाले, आणि ज्या सॅटेलाइटच्या मॅपिंगद्वारे काही ठिकाणी त्यांनी चाचपणी केली ते देखील कुठं कुठं झाले याची संक्षिप्त माहिती पाहिजे. कायम शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम यांनी केलंय. आता लोहाऱ्यामध्ये सुद्धा बघा 47 पैकी 31 गावाला विमा अतिशय अल्प मिळालाय. कुठं 1,000, 1,500, कुठं 2,000 रुपये, म्हणजे 3 मंडळ त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. एकंदरीत हा जिल्ह्यावर अन्यायच आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये असाही पाऊस कमी असतो, पिकाचं सोयाबीन सारखं पीक येतं की जातं माहिती नाही, आणि शेतकऱ्यांनी भरलेला जो विमा आहे तेवढंच एक शाश्वत उत्पन्न आता मला वाटतं की ते शेतकऱ्यांसाठी आहे. याची सखोल चौकशी व्हावी आणि सरसकट हेक्टरी